हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता सखी जी आहे ती अगदी अस्वस्थ होऊन इथे डायनिंग टेबलपाशी येऊन बसलेली असते. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो तिला पाहत आहे. कबीरला माहिती आहे की आज सखी दुखावलेली आहे, म्हणून सखी जेवणार नाही. पण तरी देखील एकदा त्याला ट्राय करायला हवं, सखीने जेवलं पाहिजे असं त्यालाही वाटू लागतं. तर त्यानंतर आता इकडे सखीला कबीर बोलत असतं की सखी, थोडंसं तरी खाऊन घे, जेणेकरून तुलाही बरं वाटेल. त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ कबीर, माझी जेवणाची अजिबात इच्छा नाही आहे, प्लीज मला अजिबात फोर्स करू नको. त्यावेळी आता कबीर बोलतो की हे बघ सखी, असं चालणार नाही आहे. आपल्याला जर मनस्विनीच्या विरोधात अजून काही पुरावे शोधायचे असतील तर त्यासाठी ताकद हवी आहे. आणि जर तुझ्या ताकदच नसेल तर मग आपण आपले पुरावे कसे काय शोधून काढावे. तर त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे तो तिला खा म्हणत असतो, पण ही सखी जी आहे ती ऐकायलाच तयार नाही आहे. सखी म्हणत असते की नाही कबीर, मला नाही खायचं आहे, मला अजिबात इच्छा नाही आहे खाण्याची. त्यानंतर ती म्हणते की मला फोर्स वगैरे करू नको. इकडे आता मनस्विनी पाठीमागे येऊन थांबलेली असते. मनस्विनीला पाहताच इकडे कबीर मनस्विनीला खुणावतो की सखी जी आहे ती जेवणासाठी नाही म्हणते आहे. तर त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ते बोलते की ठीक आहे, तू काळजी करू नको, मी आहे ना, असं म्हणत आता मनस्विनी जी आहे ती लगेचच कबीरला बोलते की थांब, मी काहीतरी करते, असं म्हणत आता तेजस्विनी सखीला बोलू लागते. सखी तोपर्यंत जेवणाच्या ताटावरून उठून निघून चाललेली असते. तेवढ्यातच मनस्विनी बोलते की काय, जेवण नाही केलंस? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की तुला दिसत नाही आहे का? त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ती बोलते की तुला माझ्यासोबत लढायचं नाही आहे वाटतंय, तुला हरायचं आहे, तू आधीच हार मानली आहेस का? तर त्यावेळी आता सखी बोलत असते की हे तू काय बोलते आहेस? हे बघ, मी कुठलीही हार वगैरे मानली नाही आहे. आणि तुला काय वाटतं, मी ते पुरावे शोधून काढू शकत नाही? तसं होणार नाही, मी ते पुरावे शोधून काढणार. त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की तू जर असं जेवण वगैरे केलं नाही तर कुठून तुला ताकद मिळणार आहे? मी तुला आत्ता आत्ता हरवून दाखवेल. त्यावेळी आता ही सखी जी आहे ती बोलू लागते, हे बघ, तुला जे हवं आहे ते मी कधीच मिळू देणार नाही आणि कधीच होऊही देणार नाही. तुला वाटत असेल की मी उपाशी राहील, पण नाही, मी तुझ्यासमोरच आत्ताच्या आत्ता खाऊन दाखवते, असं म्हणत आता इथे सखी जी आहे ती पुन्हा खुर्चीवर बसलेली आहे. आणि कबीरने जे काही जेवण वाढून आणलं होतं ते सगळं काही तिने फिनिश करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळी आता कबीरला आनंद होतो की मनस्विनीच्या सांगण्यावरून तरी निदान सखीने खाल्लं आहे. तर त्यावेळी तो तिच्याकडे पाहू लागतो. इकडे मनस्विनीला खूप छान वाटतं, जसं की ती स्वतःच्या मुलीला अगदी निरखून पाहत होती. मनस्विनी सखी कशी जेवत आहे कशी नाही हे सगळं पाहत असते. सखीला प्रचंड भूक लागलेली असते, पण सखीला तरीही जेवायचं नव्हतं. पण आत्ता सखी कशी खाते आहे ते पाहून मनस्विनीला आनंद होतो. मनस्विनी बोलते की माझ्या सांगण्यावरून आज सखीने स्वतः खाल्लेलं आहे. त्यावेळी आता इथे ती हाच विचारत असते आणि इकडे सखी सखी अगदी घाईघाईने खात असते. सखी अशी दमाने वगैरे खातच नाही आहे, कारण ती रागात असते. त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती आता पाठीमागून सखीला जेवताना पाहत असते. इकडे आता हे काका, परशू काका, गौतम काका आणि काकू तिघेही जण म्हणत असतात की आपण ना त्या फाईल दुसरीकडे कुठे लपवायला हव्या होत्या. आता सगळ्या फाईल्स नष्ट झाल्या आणि आपल्याकडचे पुरावे देखील नष्ट झाले. आता काय करायचं? आता तर कुठलाच ह्यांच्याकडे पर्याय उरलेला नसतो की कसं शोधून काढायचं वगैरे. तर त्यावेळी आता इथे गौतम काका जे आहेत ते बोलतात की हे पहा, आत्ता ते सगळं बोलून काढून काही फायदा नाही, कारण आपल्याला मनस्विनीने ठेवलेले पुरावे अशा जाग्या शोधायचे आहेत ज्या जागेत ती जाण्याचा विचारही करू शकणार नाही. तर आता इथे परशू काका आणि मीनाक्षी काकू हाच विचार करत असतात की खरंच कालच्याप्रमाणे जर मनस्विनी आजही टॅक्सी बुक करून आली तर
त्यावेळी आता इथे या दोघांची ही प्रार्थना चाललेली असते की काहीही झालं तरी आम्हाला आमचे घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळू देत. ह्या पेपर्ससाठी खूप काही केलं आहे पण ते मिळत नाही आहेत. त्यावेळी आता इथे गौतम जे आहे ते बोलतात की हे पहा, आपल्याला अशा ठिकाणी शोधायला हवं ज्या ठिकाणी ही तेजस्विनी पोहोचू शकणार नाही. तर त्यावेळी असं ठिकाण नेमकं कोण होतं हे उत्तर आता परशू काका इथे गौतम काकाला मागतात. त्यानंतर आता इकडे गौतम, मीनाक्षी आणि परशू काका हे सगळेजण प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे असतील याचा विचार करत बसले होते. पण त्यांना हे माहिती नाही आहे की त्यांच्या शेजारी बसलेल्या उर्फीच्या हातात ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. उर्फीने छान असं पांडुरंगाचं ड्रॉइंग केलेलं असतं आणि त्यामध्ये ती रंग भरवत असते. पण उर्फीलाही हे माहिती नसतं की ते कागदपत्र जे आहे ते त्यांच्या कामाचे आहेत. उर्फी सगळं काही चित्र वगैरे काढून रंगवत असते पण कोणाचीही नजर ह्याच्याकडे जात नाही, त्या पेपर्सकडे जात नाही. तरीही आता इथे गौतम आणि परशू काका म्हणत असतात काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला ते पुरावे सापडायला हवेत जेणेकरून आपल्या वाटेत अडथळा येणार नाही. तर आता परशू काका आणि मीनाक्षी बोलतात की हो ना, अगदी बरोबर बोलात तुम्ही. इकडे ही छोटी उर्फी अजूनही पांडुरंगाची ड्रॉइंग कंप्लीट करण्यात अगदी मग्न झालेली असते. तर ती तल्लीन होऊन ती सगळं ड्रॉइंग करत असते आणि त्यामध्ये कलर देखील भरवत असते. पण आता ही उर्फी जी आहे ती कधी गौतम आणि बाकी सगळ्यांना दाखवणार ती पेंटिंग हे पाहणं आता हे ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता कदाचित जेव्हा उर्फी त्या सगळ्यांना दाखवेल त्यावेळी तरी कदाचित ते पेपर्स पाहिले जातील, नाहीतर ते पेपर्स कोणाच्याही नजरेस पडणार नाही. इकडे आता ही सखी जी आहे ती याच विचारत असते की आता दुसरे कुठले पुरावे असतील, काय पुरावा दाखवू मी की माझी जी काही आई आहे ती मनस्विनी नाही आहे तर तेजस्विनी आहे यासाठी. तर आता इथे सखीला आठवतं आहे की कशाप्रकारे काका आणि काकूंना वाटलं होतं. काकांना ती कॅबमध्ये येताना दिसली तर काकूंनी तिला देवघरामध्ये पूजा करताना पाहिलं आहे. हे सगळं पाहून ना खरं तर तिला खूप आश्चर्य वाटत असतं. पण तिला माहिती नसतं की हे सगळं नक्की काय आहे, हे सगळं का घडतं आहे. त्यावेळी आता इथे ती विचार करत असताना कबीर तिथे येतो. कबीर बोलतो की सहसा विचार करताना आणि असा राग चेहऱ्यावर असताना मुली खूप सुंदर दिसतात आणि त्यापेक्षा सुंदर माझी सखी दिसते आहे असं आता इथे कबीर सखीबद्दल म्हणत असतो. तर त्याचनंतर आता सखी कबीरला बोलते की कबीर, तूही ना काहीही विचार करतो. सखी बोलते की आधीच मी टेन्शनमध्ये आहे कबीर, मला कळत नाही की या मनस्विनीने ते पुरावे कुठे ठेवले आहेत. तर त्यावेळी इथे कबीर जो आहे तो बोलतो की सखी, अगं तू काय बोलतेस हे, तुझ्यासमोर तर तिने ती राग दाखवली, ते पुरावे तिने सगळे जाळले आहेत सखी. तू प्लीज आता या गोष्टीचा विचार करू नकोस. आपण दुसरे पुरावे, आपण काहीतरी विचार करून दुसरं काहीतरी शोधून काढूया तिच्या विरोधात. तर आता सखी बोलते की हे बघ कबीर, मला वाटत नाही की ती इतके महत्त्वाचे पुरावे असेच जाळून टाकेल. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की मग तुला काय वाटतं तिने काय केलं असावं. तर आता सखी जी आहे ती लगेचच ती डस्टबिन समोर आणते आणि काही पेपर्स घेते आणि ते पेपर्स जे आहेत ते जाळून त्या डस्टबिनमध्ये टाकते आणि त्यावेळी ती कबीरला दाखवते की अशा प्रकारे त्याची राख बनते आणि तीच राख मला वाटते की मनस्विनीने बनवलेली आहे. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी, तू अगदी योग्य विचार करते आहेस, पण फक्त मला हे तुला सांगता येत नाही आहे, काय करणार ना. तर आता सखी बोलते की मला खात्री आहे की हे मनस्विनी जी आहे ती एवढे महत्त्वाचे पुरावे कधीही जाणणार नाही. नक्कीच तिने कुठेतरी ते लपवले आहेत. तर आता सखी जो काही विचार करते आहे तो योग्यच असतो असं आता कबीर म्हणत असतो. पण सखीला आत्ता तरी मला हे सांगायचं नाही आहे. आय एम सॉरी सखी, मला माहिती असूनसुद्धा मी तुला सांगू शकलो नाही. तर त्यावेळी आता कबीरने ते ड्रॉवर उघडलेलं आहे आणि त्यामध्ये ती फाईल पाहिली आहे ज्यामध्ये कबीरने आणि सखीने गोळा केलेले पुरावे असतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी
दाभाडे मावशी कबीरच्या घरी आलेले असतात. कबीरच्या म्हणजे सखीच्या घरी आलेले असतात. तर त्यावेळी आता इथे नेमकं त्यांचं येण्याचं कारण काय आहे हे आता कबीर त्यांना विचारतो. त्यावेळी आता इथे दाभाडे मावशी कबीरला सांगू लागतात की सखीमुळेच आज माझी मुलं सगळ्यात टॉपर आहेत. तिच्यामुळेच माझ्या मुलांना इंग्लिश यायला लागले आहे. तिनेच मुलांचा क्लास घेतला आणि आज माझी मुलं 1 नंबरवरती आले आहेत. हे ऐकताच कबीरला खूप आनंद होतो. कबीर बोलतो की काय, म्हणजे आता तोंड गोड झालंच पाहिजे. त्यावेळी आता कबीर सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांना भेटतो, त्यावेळी सगळ्यांना ग्रेट करतो आणि त्याचनंतर इथे दाभाडे मावशी मुलांना सांगतात की चला मुलांनो, आता सगळ्यांचं तोंड गोड करा, असं म्हणत एका मुलाच्या हातात पेढ्याचा बॉक्स देते आणि आता ते पेढे सगळ्यांना वाटायला सांगते. तर आता तो मुलगा सगळ्यांना पेढे देत असतो. उठल्यानंतर इथे सगळ्यात अगोदर तो कबीरला पेढे देतो आणि त्यानंतर इकडे बाकीच्या सगळ्यांना पेढे देतो. खरं तर आज सगळे खूप खुश असतात, कारण सखीने इंग्लिश शिकवल्यामुळे या मुलांचं काहीतरी भरलं झालं हे पाहूनच त्या सगळ्यांना खूप आनंद होत असतो. तर जेव्हा तो मुलगा सगळ्यांना पेढे देत असतो त्यावेळी अचानक सरकार त्याच्या समोर आलेली आहे आणि जेव्हा सरकार त्याच्या समोर येते त्यावेळी त्या मुलाचा थरकाप सुटतो. कारण मागच्या वेळी एकदा जेव्हा तो मुलगा आला होता त्यावेळी या मनस्विनीनेच त्याला धक्का दिला होता आणि त्या मुलांना सांगितलं होतं की अजिबात इथे आरडाओरड करायची नाही. मनस्विनीचं वागणं त्याच्या लक्षात येताच आता तो मनस्वीला पाहून खूप घाबरतो. खरं तर या मुलांना सखीनेच घरामध्ये आणलेलं असतं, पण या मनस्विनीला प्रचंड त्यांचा राग होता, खूप द्वेष होता. त्यामुळे आता इथे या मनस्विनीला पाहताच तो मुलगा घाबरलेला आहे. तर आता इथे मनस्विनी त्याच्याकडे पाहते. कबीरच्या लक्षात येतं की आता ही तेजस्विनी जी आहेत या मुलाने पेढा देताच लगेचच पेढा घ्यायला बसली आहे. पण सगळ्यांना डाऊट येईल जर तिने हा पेढा घेतला तर. म्हणूनच आता इथे कबीर बोलतो की ए बाळा, हे बघ, तू दे त्यांना पेढा, त्या घेतील तो पेढा, असं म्हणत आता कबीरने मनस्विनीला पेढा द्यायला सांगितलेला आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही मनस्विनी जी आहे ती हात पुढे करते, पण तो पेढा घेते आणि त्याच मुलाच्या तोंडात कोंबते. त्यावेळी आता हा गौतम मनस्विनीला बोलतो की मनस्विनी, चक्क तू पेढा घेतलास? त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की पेढा घेतला नाही, पेढा कोंबला. तर आता येथे त्या मनस्विनीच्या नादी लागणं योग्य नाही हे गौतमला दिसून येतं. त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतात की चला आता आपण सगळेजण मिळून सखीला पेढा देऊयात, असं म्हणत आता इकडे मुलं त्याच्यासोबत गेलेले असतात. इकडे आता एक पेढा देताना खाली पेढा पडला होता. दाभाडे मावशी देखील तिथेच उभ्या होत्या आणि ज्यावेळी तो पेढा मनस्विनीनं उचलला आणि त्या पेढ्याच्या पाया पडल्या. प्रसाद म्हणून आणलेला तो पेढा अगदी मनस्विनीने हळूच उचलून घेऊन गेला आहे. तर आता हे सगळं दाभाडे मावशींनी पाहिलेलं आहे आणि दाभाडे मावशी हे सगळं पाहून आश्चर्यचकित झालेले आहेत. इकडे आता सखी कबीरला सांगून आलेली असते की मी या मनस्विनीच्या ऑफिसमध्ये जाणार आहे, कारण मला माहीत आहे मनस्विनी घरात नाही तर कुठेतरी बाहेर म्हणजेच तिच्या ऑफिसमध्ये ते पुरावे लपवले असतील. तिला वाटलं असेल की इकडे कुणी शोधण्यासाठी येणार नाही, कदाचित म्हणून तिने ते पुरावे इकडे ठेवले असतील. ते पुरावे शोधण्यासाठी आता सखी जी आहे ती तिच्या ऑफिसपर्यंत पोहोचली आहे. जेव्हा ती ऑफिसमध्ये पोहोचते त्यावेळी सगळे कर्मचारी अतिशय आनंदाने सगळं काही काम वगैरे गप्पा वगैरे करत असतात. तर सखी बोलते, हे तर मनस्विनीचं ऑफिस आहे, इथे एकही व्यक्ती एकमेकांशी न बोलता फक्त काम करत असतो आणि आज मी काय पाहते आहे, एवढा बदल ह्यांच्यामध्ये. तर आता इथे या सखीला खूप प्रश्न पडल्यामुळे आता सखी कोणाला तरी विचारणार आहे. तिला वाटत असतं की मी याबद्दल सगळ्यांना विचारावं, पण नाही, ती ठरवते की मी कोणाला तरी एकालाच विचारेल. तर आता इकडे सखी जी आहे ती मनस्विनीच्या केबिनमध्ये निघून येते, कारण सखीला आता त्या फाईल शोधायच्या असतात. सखी एक एक फाईल शोधू लागते, सखी एक एक फाईल पाहू लागते, वाचू लागते. त्या फाईलमध्ये तिला कुठलीही ती फाईल जी सखीने शोधून काढली होती ती फाईल सापडली नाही.
इकडे आता तेवढ्यातच आता इथे एक पिऊन येतो आणि त्याने मनस्विनीसाठी चहा आणलेला असतो. तर त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ती बोलते की तुम्ही इथे खूप वर्षांपासून आहात ना? तर त्यावेळी आता तो बोलतो की हो. मग आता मला सांगा, जर मनस्विनी मॅडमला कॉफी हवी असेल तर तुम्ही चहा का घेऊन आला आहात? तर त्यावेळी आता तो व्यक्ती जो आहे तो सांगू लागतो, ते काय आहे ना, मनस्विनी मॅडम मला म्हणत आहेत की मला कॉफीमध्ये खूप शुगर आहे म्हणून शुगर नाही घ्यायची, मला शुगर चालत नाही आहे, त्यामुळे मला इथून पुढे चहा घेऊन येत जा. अ, असं म्हटल्यानंतर आता इथे सखी त्या गोष्टीचा विचार करते की खरंच हिला शुगर वगैरे असेल का. तर त्याचनंतर आता इकडे या पिऊने सांगितल्यामुळे आता सखी त्या गोष्टीचा विचार करू लागते. त्यावेळी आता सखीला खूप विचित्र वाटत असतं की एवढी कॉफी पिणारी बाई इथे येऊन चहा घेत आहे. त्यानंतर सखी अजून काही प्रश्न त्यांना विचारू लागते. सखी म्हणते की मला सांगा, या ऑफिसमध्ये असं काही नवीन होतं आहे का, ज्याने तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी बदल होतो आहे, काहीतरी वेगळं वाटतं आहे? तर आता तो व्यक्ती जो आहे तो सखी मॅडमला बोलतो की हो सखी मॅडम, ते काय आहे ना, 2 दिवसांपासून इथे ना तेजस्विनी मॅडम ज्या आहेत त्या वेगळ्याच वावरत आहेत. म्हणजे त्यांचं बोलणं, हसणं, पुन्हा शिवाय त्यांचं क्लायंटशी बोलणं, पुन्हा आमच्यासोबत बोलणं, सगळं काही बदललं आहे मॅडम. तर त्यावेळी आता इथे ही जी काही सखी आहे ती बोलते की काय बोलताय तुम्ही, सगळं काही बदलतं आहे? म्हणजे आता इथे त्याला हे म्हणायचं असतं की आता त्या कुणावरही रागवत नाही, अगदी आधीसारखं. तर त्यावेळी आता इथे पिऊन जो आहे तो बोलतो की चला मॅडम मी येतो. तर आता पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. इकडे सखी आता घरी आलेली असते आणि ऑफिसमधून आल्यानंतर सखीला खूप बदल जाणवले आहेत. म्हणजे आता त्या पिऊनकडून सखीला खूप सारी माहिती मिळाली असते. त्याच आधारावर म्हणजेच त्याच माहितीवरती सखीला आता खूप राग येत असतो या मनस्विनीचा. तर त्यावेळी ती सखी कबीरला सगळं काही ऑफिसमध्ये जे काही घडलं त्याबद्दल सगळं काही सांगते आहे. म्हणजे ऑफिसमध्ये तिला आज किती बदल पाहायला लागले हे सगळं तिने सांगितलं आहे. तर त्यानंतर कुठेतरी आता सखीला वाटत असतं की काहीतरी नक्कीच वेगळं आहे, मला ते शोधून काढायला हवं. तर त्याचनंतर आता इकडे सखी ही रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा या मनस्विनीच्या रूममध्ये येणार आहे. इकडे आता ही तेजस्विनी जी आहे ती तेजस्विनी कामत म्हणून तिच्या रूममध्ये वावरत आहे आणि आता इथे कबीर तिच्या रूममध्ये आलेला आहे. जेव्हा कबीर तिच्या रूममध्ये येतो त्यावेळी कबीर तेजस्विनी कामतला वर खूप ओरडतो, कारण त्याने एवढं सगळं प्लॅन केलं आहे ते फक्त तेजस्विनी आणि सखीसाठी. पण कबीरला वाटत असतं की जर माझ्याऐवजी सखी इथे आली असती तर तुम्ही काय केलं असतं. त्यावेळी कबीर जो आहे तो इकडे या तेजस्विनीला म्हणतो की हे पहा, मीच चुकलो. मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून सगळ्यांसोबत लपंडाव खेळायचा होता, पण इथे तुम्ही काय करताय माहिती आहे का, इथे तुम्ही माझ्यासोबतच लपंडाव करतायत, लपंडाव खेळतायत, असं आता इथे कबीर तेजस्विनीला म्हणत असतो. इकडे सखी त्या गोष्टीचा विचार करत असते ज्या की ऑफिसमध्ये पिऊने तिला सांगितल्या. पिऊनने सांगितल्याप्रमाणे इथे या मनस्विनीने पुन्हा कामगारांना बोनस द्यायला सुरुवात केली आहे आणि खूप सारे बदल्स ऑफिसमध्ये घडून आणले आहेत. या सगळ्याचा विचार करता पाहता आता इथे ही जी काही सखी आहे ती तेजस्विनीच्या म्हणजेच मनस्विनीच्या रूमकडे निघालेली असते आणि तेवढ्यातच आता इकडे तिला पुढे असं काही दिसणार आहे की कबीर आणि ही तेजस्विनी कामत म्हणजेच आता सखीसमोर हे उघड होणार आहे की ही मनस्विनी नाही तर तेजस्विनी कामत आहे. तेजस्विनी जी आहे ती कबीरला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण कबीर जो आहे तो तिचा ऐकून घ्यायला तयारच होत नाही, कारण कबीरला यावेळी तेजस्विनीचा खूप राग आलेला असतो. तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.